स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. गरोदर झाल्यापासून पोटात वाढत असलेल्या जीवावर जीवापाड प्रेम करणारी ही आई. आपल्या संपूर्ण जीवनाचा पाया हा गरोदरपणातल्या 9 महिन्यातच असतो. गरोदरपणाच्या या महत्त्वाच्या काळातल्या जबाबदाऱ्या आज आपण समजून घेऊया. जन्मलेल्या बाळांमध्ये मृत्यूचं प्रमाण तुम्हाला माहिती आहे? जवळजवळ 30% बाळं ही पहिल्या महिन्यातच दगावतात. 9 महिने लाडाकोडानं पोटात वाढवलेलं आपलं बाळ जन्मल्या जन्मल्या गेलं तर त्या आईवडिलांना कसं वाटेल? हृदय पिळवटून टाकणारी ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्या जन्मलेल्या बाळाची नीट देखभाल करणं फार आवश्यक आहे, हे समजून घ्या. प्रसूतीनंतर बाळाला हॉस्पिटलमध्येच 72 तास म्हणजे 3 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जातं. तिथून तुम्ही बाळाला घरी आणल्यावर छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा नियोजन करा. काही अडचण आली तर आपल्या आशाताईंशी बोलून प्रक्रिया समजून घ्या. जन्मतः नवजात बाळाला सगळ्यात आधी गरज असते ती स्तनपानाची. जन्माला आल्यावर अर्ध्या तासाच्या आत बाळाला दूध पाजणं गरजेचं आहे. या अगोदर बाळाला कुठल्याही प्रकारचं गुटी, मध, चाटण, प्रसाद कुठलेही पदार्थ द्यायचे नसतात. आईचं पहिलं दूध म्हणजेच कोलेस्ट्रम, त्यात रोगप्रतिकारक गुण असतात. त्यामधून बाळाला पोषक तत्व मिळतात. त्यामुळे बाळाला फक्त आईचं दूध पाजा. बाळ रडायला लागल्यावर म्हणजे जेव्हा जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा तेव्हा स्तनपान द्या. रात्रीसुद्धा किमान 2 वेळा स्तनपान करणं गरजेचं आहे. जर बाळाला स्तन पकडायला अडचण येत असेल तर डॉक्टरांचा किंवा नर्सचा सल्ला घ्या. आशाताईंना विचारा. पहिल्या 6 महिन्यात बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूधच पाजलं पाहिजे. दूध प्यायल्यावर बाळाला किमान 2 तास शांतपणे झोप लागत असेल, बाळाचं वजन प्रमाणात वाढत असेल, त्याला पुरेशी शी-शू होत असेल तर त्याची पुरेपूर आणि निरोगी वाढ होतीये आणि तुमचं दूध त्याला पोषक ठरतंय याबद्दल खात्री बाळगा. हा काळ ना बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय नाजूक आणि महत्त्वाचा असतो. बाळाचं अंग प्रमाणापेक्षा जास्त थंड वाटलं तर हायपोथर्मिया यासारखा विकार उद्भवू शकतो. त्यामुळे बाळाला जास्त थंड ठिकाणी न नेता पुरेपूर कपड्यात आणि पांघरुणात ठेवा. ओले कपडे किंवा दुपटी बदलत राहा. बाळाला श्वास घ्यायला त्रास होतोय, बाळ सारखं रडतंय, मलूल पडलंय, त्याचे हातपाय थंड पडलेत, बाळ निळं पडलंय किंवा बाळ दूध नीट पीत नाहीये, बाळाचे तळहात तळपाय पिवळे पडलेत, अशी काहीही लक्षणं दिसली तर लगेच आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेट द्या आणि त्यांचा सल्ला घ्या. नवजात बाळाची बेंबी आणि नाळेची जागा स्वच्छ आणि कोरडी असली पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या नाळेला कुठलाही पदार्थ किंवा पावडर लावायची नाही. 7 दिवसाच्या अवधीमध्ये नाळ आपणहून गळून पडेल. तरी बेंबीतून रक्तस्राव किंवा काही द्रव्यस्राव होत असेल म्हणजे चिकट कुठला पदार्थ येतोय असं वाटलं तर लगेच डॉक्टरांकडे जा. आईला कुठल्या औषधांचा डोस चालू असेल तर तिनं स्तनपान करणं बाळासाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे डॉक्टरांना त्याची कल्पना देऊन योग्य तो सल्ला घ्या. बाळाला आईचं दूध सहन होत नसेल किंवा आईला दूध येत नसेल तर डॉक्टरांना विचारून वेगळ्या मार्गाने दूध पाजू शकता. जन्मानंतर लगेच बाळाचं लसीकरण सुरू होतं. हे लसीकरण बाळाच्या आरोग्यात त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. घरगुती नवजात कल्याण योजनेतून तुमच्या बाळाच्या आरोग्याच्या मार्गदर्शनासाठी आपल्या आशाताई दर 7 दिवसांनी तुमच्या भेटीला येतीलच. असंच एकत्र मिळून बाळाचं आरोग्य निरोगी करण्यात आपण सगळे यशस्वी होऊया. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.